नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गोड बातमी या गणेश उत्सवामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मागील 15 दिवसांमध्ये खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले व शेतकऱ्याच्या माध्यमातून या नुकसान भरपाईची तत्काळ मदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती. आणि आता हे शेतकऱ्यांची मागणी राज्य सरकारने ऐकली असून शेतकऱ्यांना तत्काळ या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. आणि यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा नमो शेतकरी योजनेचा प्रश्न देखील अखेरकार मार्गी लागला आहे. या राज्य सरकारने दोन्हीही गोष्टीसाठी पत्रकार परिषद बोलावली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना या सणासुदीच्या काळामध्ये आम्ही भरपूर आर्थिक मदत करणार असल्याची माहिती राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकरी मित्रांनो, दत्तात्रय भरणे म्हणजे राज्याची सर्वसामान्य व्यक्तीचे दत्ता मामाच. कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित केल्या आहेत व शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आणि या अनुषंगाने ते देखील प्रयत्न करत असून तुमचा रखडलेला मोठा प्रश्न कर्जमाफी तो देखील लवकरच मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच सध्या परिस्थितीचा मोठा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे, याबद्दल राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडली असून तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्या अगोदर तत्काळ नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यात येणार असून यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत किंवा ज्या मंडळामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असेल, अशा मंडळांतील सरसकट शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत प्राप्त होईल. अशा प्रकारची अत्यंत मोठी माहिती देखील कृषी मंत्री महोदयांनी जाहीर केली. त्यामुळेच गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रतीक्षेमध्ये असलेली बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता. आता अखेरकार तुम्हाला हा 7वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून येणाऱ्या 5 सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यात या हप्त्याचे पैसे राज्य सरकारमार्फत जमा करणार आहेत. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.